कॅल्शियम बरोबर आहे. तरी पण म्हटलं त्यांना विचारलं कंपनी असं असं आहे सोडियमचं प्रमाण आम्हाला कमी करायचं, तर ते कमी झाले की ऑटोमॅटिक सोडियमचं प्रमाण कमी होते, हलकापणा येते. पण ते म्हणजे 72 तासानंतर परत ते पाणी आहे असं होणार. 72 तासानंतर आपल्याला मानाच्या पाण्याचं काय काय करता येईल, म्हणजे गोड पाणी सारखं द्यायला लागेल वैभव? गोड पाण्याचा वापर हा थोड्याफार प्रमाणात, समजा ही पाणी 2 झाली तर गोड पाणी एखाद तरी द्यावं लागेल, कारण TDS जास्त असल्यामुळं ऊसाच्या वाढीवरती त्याचा परिणाम जास्त प्रमाणात होणार. आता पाऊस आहे तोपर्यंत काय काळजी नाही आपल्याला सर्वसाधारणपणे डिसेंबरपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर ज्यावेळी ऊन चालू होतंय त्यावेळी आपण पाणी जास्त प्रमाणात ऊसाला द्यायला चालू करतोय, त्यावेळी जर आपल्याला पाणी जर आपल्याला शुद्ध मिळालं, थोडक्यात चांगल्या पद्धतीने TDS कमी असणार आहे, क्षार कमी असणार, तर आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा निश्चित फायदा होईल. हां, येरळा काठावरचा जास्त प्रॉब्लेम आहे ह्याचा. हा, ज्या जमिनी मानातल्या पाण्याचा म्हणजे विषय जो आहे किंवा खाली चुनखड लागते नाही, तिथून तो डब्बा जो संपूर्ण आहे तो सर्वसाधारणपणे शिवणीपर्यंतचा भाग जो आहे तो संपूर्ण सगळ्या पद्धतीने सगळ्यांच्या शेतामध्ये तो प्रॉब्लेम आहे. आपली काय गोटू अवस्था आहे? आपल्याकडे तसंच आहे, पाणी इतकं सवाळ झाले आणि ह्याला कारणीभूत पण आपणच शेतकरीच आहे. कारण की रासायनिक खताचा बेमाप वापर पण भरपूर झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं त्याच्यामुळेच जास्त प्रमाणात हे झालेलंच आहे. परंतु पाणी पण मापात देणं पण गरजेचं आहे. म्हणजे आवडहवे पाणी दिल्यामुळं जर पाणी जर खराब असेल आणि जास्त दिलं तर जमिनीत ते सगळे क्षार आणून आपण जमिनीवरती टाकतोय. पाट पाण्याचं साह्यानं असेल कशाचं असेल जमिनी, ते म्हणजे जे नको असणारं मटेरियल आहे ते सगळं पाटाच्या पाण्याने द्यायचं, जास्त प्रमाणात द्यायचं, जमिनीवरती थर टाकायचं त्याचा. म्हणजे जेवढं जास्त पाणी देऊ आपण तेवढी जमीन आपली लवकर खराब होणार. बरं, त्यासाठी आम्ही आता काय तज्ञाशी बोललो, ते म्हणते हिरवळीचं खत वगैरे जास्त प्रमाणात. हिरवळीचं खत करू शकतोय, त्यानंतर आपण तांदळाच्या म्हणा किंवा हरभरा करू शकतोय, सगळं करू शकतोय. पाला सगळा कुजवला ह्या प्लॉट पण पाण्याचं प्रमाण आहे की नाही, जेवढं गरजेचं आहे की नाही तेवढं जर आपण दिलं तर अनावश्यक जी येऊन मुळीला जे कोटिंग तयार होते पावडरीचं, जी वाढ होत नाही, ती वाढ आपली थांबवण्यासाठी आपल्याला फक्त एकच पर्याय आहे की पाणी कमी देणं. म्हणजे उन्हाळाभर फक्त ऊस जगवणं किंवा पर्याय व्यवस्था म्हणून दुसरीकडनं कमी जर शाळेतलं पाणी असेल किंवा नदीतलं पाणी असेल तर ते आपण घेऊन देऊ शकतो. आता हा एवढा पाऊस झालाय आता चिखलाचा, आता ही माती आहे, आता हे एवढा किती कमीच पाऊस आहे आता पाऊस, तरी सुद्धा आता ही सगळे तुम्हाला दिसते ती चुनखडच दिसते बघा. बरोबर. ह्याच्यामध्ये बघितलं की तुम्ही आता शेणखत घातलंय वगैरे सरांनी, तरी सुद्धा ती चुनखड जी आहे, मग ह्याला ऍक्च्युली पाण्यासाठी म्हणजे किती ऑप्सा सिस्टीम कवा येणार. आता कसं आहे, ह्या ड्रीपमुळं, आता आमचं ड्रीप आहे 5-6 वर्ष झालं, पण आता असं वाटायला लागलंय की ड्रीपचं पाणी किती देतोय ते आपल्याला कळत नाही. म्हणजे वर असं वाटतंय की पाणी दिलंच नाही, 1-2 तास मोटर चालवली की वाटतंय पाणी चालू आहे का नाही, बंद आहे का काय. कसं होतंय, आपल्याला बघायला सवय झाली की जमिनीला पाणी दिलेलं, जमीन काळकिट्ट झालेली किंवा अशी माती वगैरे वली झालेली बघितली की मनाला समाधान वाटतंय. म्हणजे ऊसाला किती पाणी मिळालं हे आपण बघत नाही, पण जमीन हिरवीगार म्हणजे असे भिजलेली दिसली की मनाला समाधान वाटतंय. म्हणजे त्या ऊसाला पाणी जेवढं गरजेचं आहे ते देण्यापेक्षा आपण जमिनीला पाणी देतो. मग तेवढंच आपल्याला समजा जर एक टाइम टेबल आपण केलं की दिवसाला 1 तास या प्रमाणात, आठवड्यातून समजा पाणी लागतं तर 8 तास जर आपण पाणी दिलं तर चांगल्या पद्धतीने आपली शेती टिकून राहू शकते. म्हणजे मधली जी स्पेस आहे, आता समजा इथं 7 फुटा स्पेस आहे, तर मधली माती आपली पाणी देऊन खराब करण्यापेक्षा मुळीला फक्त पाणी जर आपण दिलं तर ते आपली वाढ जोमानं होऊ शकते. आणखीन एक म्हणजे आमच्या गावातल्या शेतकऱ्यांनी म्हणजे मार्तंड शिंदे म्हणून आहे, त्यांना आता मका पिकामध्ये त्यांना प्रथम तालुकास्तरीय त्यांना मिळालं. त्यांनी आता ऊस करतात, पण ऊस सरीत एक सरी पाणी पाठवतात. आज आता या सरीला पाणी पाठवतात, एक सरीला पाणी देतात आणि ऊस वाढतो. तेच तुम्हाला मी सांगितलं की गरजेचं आहे तेवढंच पाणी त्या जमिनीला दिलं पाहिजे. पाणी जरी खराब असलं तरी आपण अनावश्यक जर सोडलं तर मुळाची वाढ चांगल्या पद्धतीने होत नाही. कुठल्या वेळी देताना अल्टरनेटिव्ह पाणी द्यायचं, ज्या सरीला दिलं त्या सरीला द्यायचं नाही, दुसऱ्या सरीला द्यायचं. 4.5 फूट आहे त्यांनी. 4.5 फूट आहे त्यांनी. मग तोही आपण प्रयोग करू शकतोय उन्हाळ्यामध्ये वगैरे. जास्त ज्यावेळी पाण्याचं खाली पाणी जाईल जमिनीमध्ये आणि ती पाणी आपलं जरा थोडंसं खराब आहे, म्हणजे मानातलं पाणी म्हणताय तुम्ही, ते थोडंसं खराब आहे, त्यावेळी पाणी जरा म्हणजे वैभवराव, ऊस 4.5 फुटाची सरी आहे ज्यांनी ठेवलेली आहे, त्यांनी प्रत्येक सरीत पाणी न देता एकाड एक पाणी द्यावं असं वाटतं. म्हणजे ज्यांचं पाणी खराब आहे त्यांनी
हां. आणि ज्यांचं चांगलं आहे त्यांनी आपण ड्रिप इरिगेशनच्या थ्रू किंवा पाट पाण्यानं 15 दिवसाचा गॅप टाकून राहण्याची अवस्था जशी पद्धतीने असेल तशा पद्धतीने देणं गरजेचं आहे. हां. सातत्यानं नुसतं पाणी सोडणं ही पण चुकीचं आहे गरज नसताना. बरोबर आहे. आता आमच्या इकडची रानं मोठी आहेत. एकदा पाणी दिले की त्या रानात उपसाच येत नाही. आता हे मोठा पाऊस येऊन गेलाय की रानं असे कठीण होऊन बस. आम्ही आमच्याकडे कसं आहे, आता एखादं धुकं वगैरे पडलं तर एकदम जाम असं ही कसं जमीन आता पाणी वाटून गेले आणि धुकं जर पडलं तर असं दगडा कठीण होतं. कठीण होतं. सगळीकडलीच परिस्थिती तशी आहे, परंतु त्याला कसं आहे आपण योग्य नियोजन करून जमीन चांगल्या पद्धतीने आधी मशागत करून जर ठेवलेली असेल तर एवढी काय अडचण येत नाही आपल्याला. परत त्याच्यानंतर आऊत वगैरे करताना घात बघून आऊत करणं ही गरजेचं आहे. चिखलामध्ये काम करण्यापेक्षा वाळलेली जमीन बघूनच काम करणं गरजेचं आहे. आता आम्ही पहिल्यांदा तर काय करणार होतो, जरा गॅपच घेणार होतो. आता ही वर जरा गॅपच देणार आहे. आता ही बाग आमची आहे, त्या बागेमध्ये काय व्हायला लागलं, सगळं तंत्रज्ञान वापरलं, तुमचं जैविक वापरलं, इस्रायल वापरलं, सगळं वापरलं, पण माल जो आहे फुगत नव्हता. मग किती कॉस्टली एक्सपेरिमेंट केले, तुमचं काय असेल ते सगळं बघितलं. शेवटी परत म्हणलं पाण्यावर बरेच शेती अवलंबून म्हणून रिंग टाकले. म्हणून रिंग टाकले आता गोड पाणी. आता गोड पाण्यासाठी आपण एक रिंग टाकलेली आहे. आता ह्या वर्षी बघूया म्हटलं, सगळ्यालाच बघायचं म्हटलं राम. नाही बरोबर 100% फरक पडतो. यामध्ये आता आम्हाला पाणी आता आलं डिसेंबर जानेवारीपर्यंत पाणी असतं आणि परत फेब्रुवारीमध्ये आणखीन एखादं सोडतोय म्हणजे. आणि आता खाली एखादा बंधारा झालाय, त्याच्यामध्ये जर सपोर्टेड जर राहिला चालू तर आम्हाला ते त्याचा फायदा होईल. निश्चित